नमस्कार. आज आपण बघणार आहोत नी ऑस्टिओआर्थरायटिससाठी काही महत्त्वाचे एक्सरसाइजेस. हे एक्सरसाइजेस त्यांनीसुद्धा केले तरी चालतील ज्यांना जनरल नी स्ट्रेंथनिंग पाहिजे, पण दीज आर मोर स्पेसिफिक टू ऑस्टिओआर्थरायटिस. याआधी मी जो व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये मी ऑस्टिओआर्थरायटिसबद्दल बोललेलो आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. कारण त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस असेल आणि तो तुम्हाला माहीत नसेल किंवा असेल तर तुम्हाला दोन्ही केसेसमध्ये या व्हिडिओला बघून जास्ती फायदा होईल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. ती लिंक क्लिक करा, तो व्हिडिओ आधी बघा आणि मग ह्या व्हिडिओकडे परत या. तेव्हा तुम्हाला अर्थ कळेल या व्हिडिओचा की हे एक्सरसाइजेस का केले गेले पाहिजेत, का महत्त्वाचे आहेत. तर आता ह्या एक्सरसाइजेसमध्ये महत्त्वाचं असं असणार आहे की तुम्हाला हे एक्सरसाइजेस डेली बेसिसवर करायचे आहेत, कारण हे मॉबिलिटी एक्सरसाइजेस आहेत. हे एक्सरसाइजेस जॉईंट कॅप्सूलमध्ये स्पेस आणायला मदत करतील, जॉईंट कॅप्सूलमध्ये लुब्रिकेशन आणायला मदत करतील. हे लिगामेंट्सना स्ट्रेंथन करतील, मसल्सना स्ट्रेंथन करतील आणि ओएमध्ये म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये ह्याची अत्यंत जास्ती गरज असते. मसल विकनेसमुळे ऑस्टिओआर्थरायटिस प्रोग्रेस होत जातो आणि आपल्याला त्याचा प्रोग्रेस जर अरेस्ट करायचा असेल तर हे एक्सरसाइजेस डेली बेसिसवर करणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याचे काउंट्स जे आहेत ते मी पुढे लिहून देईनच एक्सरसाइजच्या खाली, त्याप्रमाणे तुम्ही ते काउंट्स फॉलो करा आणि अत्यंत सोपे असे एक्सरसाइजेस आहेत. तर ह्याच्यामध्ये जी इक्विपमेंट मी वापरलेली आहे ती इक्विपमेंट तुम्हाला तुमची जाऊनसुद्धा शॉपमधनं घेता येईल. तुम्हाला जर ती इक्विपमेंट सोर्स करता येत नसेल तर खाली जो टिकर फिरतोय या टिकरवरती जो ईमेल ॲड्रेस मी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तेव्हा आपण डिस्कस करू की ह्याच्यामध्ये वापरलेल्या गोष्टी तुम्हाला कुठून घेता येतील. तर या एक्सरसाइजेसमध्ये लागणार काय काय आहे, तर या एक्सरसाइजेसमध्ये लागणार आहे एक कंप्रेशन बॉल. जो बॉल मी या व्हिडिओमध्ये वापरलेला आहे तो बॉल एक एअरफिल्ड ब्लॅडर बॉल असतो आणि त्याच्या आतमध्ये सँड असते आणि त्याला स्वतःचं एक वजन असतं, त्यामुळे तो कंप्रेसही होतो आणि डिकम्प्रेस पण होतो. हा एक्सरसाइज आपण टॉवेलचा रोल गुडघ्याखाली ठेवूनसुद्धा करू शकतो, पण टॉवेलचा रोल कंप्रेस झाला की तो डिकम्प्रेस होत नाही, तो एक बाउन्स बॅक ॲक्शन देत नाही, त्यामुळे तो तितका इफेक्टिव्ह होणार नाही जितका मी जो बॉल वापरला आहे या व्हिडिओमध्ये तो आहे. याच्यामध्ये दुसरी जी इक्विपमेंट वापरली आहे ती आहे एक लूप, ज्याला आपण एक्सरसाइज लूप असं म्हणतो. ही तुम्हाला स्पोर्ट्स शॉपमध्ये किंवा ऑनलाईनही मिळून जाईल. ही इझिली ॲक्सेसेबल असते. ही लूप तितक्या रेझिस्टन्सची वापरा की तो रेझिस्टन्स तुम्हाला सहन व्हावा. आणि त्याच्यानंतर जे अँकल वेट मी वापरलेलं आहे तेही एक सिम्पल अँकल वेट आहे. ह्याच्यामध्ये आपण तुमच्या एजनुसार वेट वापरू शकतो. तुमचं एज जर 40 to 55 ह्या एज ग्रुपमध्ये तुम्ही जर असाल आणि तुम्ही जर आत्ता काही छोटे छोटे व्यायाम जर ऑलरेडी करत असाल किंवा तुम्ही वॉकिंगसारखे व्यायाम करत असाल किंवा सायकलिंगसारखे व्यायाम ऑलरेडी करत असाल तर या केसमध्ये तुम्ही पर एक्सरसाइज 2 किलोपर्यंत वेट सहज लावू शकता. 2 ते 2.5 किलोसुद्धा लावू शकता. आणि तुम्ही जर अगदी सुरुवात करत असाल आत्ता एक्सरसाइजेसना तर आय वुड सजेस्ट यू स्टार्ट विथ ½ kg, अर्धा किलो, त्याच्यानंतर 1 किलो, 1चं 1.5 आणि मग 1.5चं 2, जशी स्ट्रेंथ वाढेल तशी. जेव्हा अँकल वेट तुम्ही बांधाल या वेटबद्दल मी म्हणतोय, तर तो एक्सरसाइज तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला कळेल की मी कोणत्या वेटबद्दल बोलतोय. तर चला आता आपण एक्सरसाइजेसकडे वळूयात. आता पहिल्या एक्सरसाइजमध्ये आपण सरळ पाय ठेवून बसणार आहोत, ज्याला लॉंग सिटिंग पोझिशन म्हणतात, किंवा तुम्ही झोपलात खाली तरी चालणार आहे. आता बॉल आपण गुडघ्याखाली प्लेस करणार आहोत आणि गुडघ्याच्या जॉईंटच्या खाली प्लेस करून तुम्ही हात मागे ठेवून बसू शकता आणि बॉलवरती तुम्हाला गुडघाखाली प्रेस करायचा आहे. हे करताना टाच उचलू द्यायची नाही आहे बिलकुल. ह्याची तुम्ही काळजी घ्या की तुम्ही टाच वर उचलणार नाही. द फोर्स गोज डाऊनवर्ड्स, थोडासा होल्ड आणि रिलीज. प्रेस डाऊन अँड रिलीज, प्रेस डाऊन अँड रिलीज. तर ह्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही 2 सेकंडचा होल्डमध्ये घेऊ शकता. तुम्ही तुमचा होल्डही वाढवू शकता आणि रेपिटेशन्सही वाढवू शकता. चला आता आपण वळूयात दुसऱ्या एक्सरसाइजकडे. तर दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये मी एक रोल खाली ठेवला आहे, तुम्ही बघू शकता. हा एक स्टिफ रोल आहे. त्याच्यानंतर मी एक अँकल वेट माझ्या अँकलला बांधतोय. तर त्याप्रमाणे तुम्ही एक्झॅक्ट अँकलला हे वेट बांधलं पाहिजे. आपला जो गुडघा आहे तो रोलवर न ठेवायचा आणि टाच फक्त हवेत वर उचलायची. हे उचलताना एक लक्षात ठेवायचं की दुसरा पाय सरळ राहायला पाहिजे आणि तुम्ही बसून करू शकता, हात मागे टेकून सपोर्ट घेऊन, किंवा तुम्ही पाठीवर झोपूनही करू शकता. पाठीवर झोपून केलात तर दुसरा पाय दुमडून ठेवा, त्याच्याने पाठीवर प्रेशर नाही येणार. पाय फुल एक्सटेन्शनला न्यायचा, 1 सेकंडचा हॉल्ट आणि खाली सोडायचा. सिम्पल एक्सरसाइज, जोरात करू नका, अगदी सावकाश करा. ह्याच्यामध्ये कुठलीही घाई करायची नाही आहे आपल्याला. आता आपण पुढच्या एक्सरसाइजकडे वळूयात. हा एक्सरसाइज पुन्हा लॉंग सिटिंग पोझिशनमध्ये आहे. हा मी तुम्हाला माझ्या डाव्या पायामध्ये बँड अडकवून दाखवतो कसा धरतोय मी ते. उजवा पाय जो आहे तो मी फोल्ड करून धरणार आहे
आणि त्याचं पाऊल जे आहे ते डाव्या गुडघ्याखाली फोल्ड करून ठेवणार आहे. तर तुम्ही डावा गुडघा बघू शकता कसा सपोर्टेड आहे. आता मी बँडवर माझा पाय प्रेस करतोय आणि पाय प्रेस करताना फक्त पाऊल प्रेस करून मी पुढे नेतोय. टाच मी वर उचलत नाही आहे, टाचेपासून पाय मी वर उचलत नाही आहे. पाऊल जमिनीवरच आहे, टाच जमिनीवरच आहे आणि मी बँड प्रेस करतोय. बँड प्रेस करताना माझे हात बघा स्टेडी आहेत, माझे हात पुढे मागे होत नाही आहेत आणि माझा गुडघाही वाकत नाही आहे. तर मी पाय खाली ठेवण्याचं कारण हे आहे किंवा पाऊल खाली ठेवण्याचं कारण हे आहे की गुडघ्याला एक सपोर्ट राहावा, गुडघा फ्लॅट राहू नये या एक्सरसाइजमध्ये. कारण गुडघा फ्लॅट राहिला की बऱ्याच लोकांना गुडघ्यामध्ये पेन येतं. हा अगदी सावकाश केला गेला पाहिजे. आता या एक्सरसाइजमध्ये मी कुशीवर झोपून बॉल दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवणार आहे. गुडघे 45 डिग्री अँगलमध्ये बेंड करून ठेवणार आहे. थंब डिरेक्शनमध्ये मी गुडघ्यावर गुडघा दाबणार आहे. मध्ये बॉल असल्यामुळे मला कुशनिंग इफेक्ट येणार आहे. जेव्हा मी पाची बोटं दाखवतोय तेव्हा मी मांडीचे मसल्स रिलॅक्स करतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या रेपिटेशनसाठी मांडीचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट करतोय. या संपूर्ण एक्सरसाइजमध्ये मी घोटा हलवत नाही, पाऊल हलवत नाही आणि कमरेतनं बेंड पोझिशन, गुडघ्यांची बेंड पोझिशन बिलकुल हलवत नाही. मी फक्त एक क्लॅम्पशेल केल्यासारखा वरचा पाय खालच्या पायावर दाबतोय. आता आपण वळतोय पुढच्या व्यायामाकडे. ह्या एक्सरसाइजमध्ये आपण एखाद्या सपोर्टला बँड बांधून रिव्हर्समध्ये पाऊल मागे खेचणार आहोत. तर ह्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला असं दिसतंय की मी पाऊल मागे खेचतोय आणि टाच जमिनीवर राहिली आहे. याही एक्सरसाइजमध्ये आपण बसायचं आहे लॉंग सिटिंग पोझिशनमध्ये आणि लॉंग सिटिंग पोझिशनमध्ये बसून पाय समोर ठेवून आपल्याकडे फक्त पाऊल ओढण्याचा व्यायाम करायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण गुडघा उचलू द्यायचा नाही, गुडघा फर्म जमिनीवर ठेवायचा. आता आपण बघितलं किती सिंपल आणि सोपे एक्सरसाइजेस हे आहेत. हेच सिंपल आणि सोपे एक्सरसाइजेस तुम्हाला रोज करायचे आहेत आणि रोज तुमच्या गुडघ्याची हेल्थ याची काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही हे व्यायाम नक्की करा आणि तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका तुम्हाला हे व्यायाम जर आवडले असतील तर. आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. खाली जो टिकर फिरतोय त्याच्यावर तुम्ही मला ईमेल करू शकता. तिथे माझा ईमेल ॲड्रेस आहे. काही इश्यूज असतील तर आपण ते ईमेलवरती डिस्कस करू शकतो. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. थँक्यू. बाय.